आत्ता मी आहे समृद्धी महामार्गावर, म्हणजेच नाशिक ते पनवेल म्हणजे इगतपुरी ते पडघा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये आहे. रोड अप्रतिम रोड आहे. पण मी हा व्हिडिओ जो आत्ता करतोय तर तुम्हाला वाटेल की समृद्धी महामार्गाचं कौतुक करायला किंवा एकंदरीत समृद्धी महामार्गाची माहिती द्यायला करतोय, पण नाही. हा मी व्हिडिओ आता जो करतोय तो माझ्या गाडीसाठी करतोय. ही गाडी 6 वर्ष झाली गाडीला, आणि आज मी माझ्या कामानिमित्त नाशिकला वन डे रिटर्न ट्रिप म्हणजे सेम डे रिटर्न ट्रिप केली. मी सकाळी निघालो आणि तळोजाला म्हणजे साधारण पनवेलपासून एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर तळोजा म्हणून भाग आहे, तिथे मी CNG भरला. साधारण 9 किलोच्या आसपास 8.5-9 किलो साधारण CNG बसला. आणि आत्ता मी नाशिकला जाऊन माझी कामं करून रिटर्न येतो आहे. आत्ता मी समृद्धी महामार्गाच्या शहापूर या भागात आहे. गाडीत पेट्रोल मी भरून ठेवलं होतं अर्धी टाकी, पण मी आत्तापर्यंत कम्प्लिटली CNGवर आलेलो आहे. हे बघा, तुम्हाला मीटर दाखवतो मी. हे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडचा मीटर की आता CNG माझा संपत आला आहे. 244.8, 244.9, 245. मी सकाळी तो भरलेला तर फुल केला होता, आणि तेव्हा हा ट्रिप ए ट्रिप जी आहे माझी ती 0 सेट केली होती. म्हणजे 9 किलोमध्ये माझी गाडी 245 किलोमीटर, आणि माझ्या अंदाजाने अजून एक 4-5 किलोमीटर नक्की जाईल. म्हणजे जर ऑन अन ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर 27-28चा मायलेज, म्हणजे त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो, मायलेज मला मिळालेला आहे. आणि नॉट बॅड. 86 रुपये 86 रुपीज किलो आहे CNG, आणि 86 रुपीजमध्ये तुमची गाडी जर 28 किलोमीटर 1 किलोमध्ये जात असेल, नॉट बॅड. म्हणजे पेट्रोलपेक्षा जवळपास 25 म्हणजे आता किती आहे पेट्रोल, 112 वगैरे आहे, जवळपास 25-26 रुपये स्वस्त आहे. आणि पेट्रोलमध्ये ही गाडी वाट लावते. 11 ते 12, जास्तीत जास्त 13-14चा ॲव्हरेज मिळतो. दोन्हीकडे फायदा होतो CNG वापरल्याने. पर युनिट म्हणजे पर kg किंवा पर लिटर मागे तुमचे 20 ते 25 रुपये तर वाचतातच, आणि मायलेजसुद्धा जास्त मिळतं, जवळपास दुप्पट म्हटलं तरी चालेल. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलेलंच आहे की सगळ्यांनी ग्रीन फ्युएलकडे किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे आपण वळलं पाहिजे. पण CNGचा पर्याय नक्की आपण स्वीकारू शकतो. इलेक्ट्रिक गाड्या अजूनही तितक्या स्वस्त नाही आहेत. एखाद्या सामान्य माणसाला त्या पटकन घेता येतील, पटकन परवडतील अशा अजून तरी भाव इलेक्ट्रिक गाड्यांचे नाही आहेत. आणि तितकेसे चार्जिंग स्टेशन्सही अजून जाळं आपल्या महाराष्ट्रात तेवढं नाही आहे. त्यामुळे CNGचा पर्याय निश्चितच आपण स्वीकारू शकतो. टाटा आहे, ह्युंडाय आहे, मारुती तर आहेच. त्यांनी आता चांगल्या पद्धतीचे CNG गाड्या काढल्या आहेत, ज्याच्यात तुमचा जो बूट स्पेस आहे तो कॉम्प्रोमाइज होत नाही. सो मला असं वाटतं की आपण या पर्यायाचा विचार करायला पाहिजे. पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या, आपल्याला 100% या दोन्ही गोष्टींसाठी इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की CNGचा पर्याय हा नक्कीच आपण निवडायला हवा. बरेच दिवसांनी असा व्हिडिओ करतो आहे. याआधीही केलेले आहेत, मध्ये काही वर्षांची गॅप पडली. भेटूया परत.